मुंबई महापालिकेमधील भाजप नगरसेवकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्याचं कळतंय। महापालिकेमधील कामकाजामध्ये अनुपस्थित राहिलेल्या नगरसेवकांवर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली। काल महापालिका सभागृहात आलेल्या तातडीच्या प्रस्तावावेळी अनेक नगरसेवक गैरहजर होते। आता या सर्व 40 नगरसेवकांना भाजपनं कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे। सीमा आडे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, नगरसेवक खरं तर मुंबईमध्ये सत्ता आली भाजपची आणि त्यामुळे आता भाजप दमदार कामगिरी करेल यासाठी सगळे सज्ज असतानाच भाजपचे नगरसेवक हे जेव्हा तातडीचा प्रस्ताव आला तेव्हा हजर नव्हते आणि याची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे। नक्की श्वेता, खरं तर सध्या भाजपची सत्ता महापालिकेत आहे, त्यामुळे अर्थात भाजपचे नियम हे अतिशय कडक असतात। प्रत्येक विषय ते खूप नियमाने पाळत असतात आणि पक्षाचे काही त्यांचे स्वतःचे काही नियम असतात। खरं तर एक तातडीचा प्रस्ताव जो आहे तो सभागृहामध्ये फेटाळण्यात आला। नगरसेवकांची संख्या अतिशय कमी होती आणि त्यामुळे विरोधक हे आक्रमक झाले आणि 1/3 मतदान प्रस्तावाच्या विरोधात पडल्यामुळे, प्रस्तावाच्या विरोधात गेल्यामुळे प्रस्ताव जो आहे तो फेटाळण्यात आला। दादर नायगाव परिसरातील एका महत्त्वाच्या भूखंडाच्या पुनर्विकासासंदर्भातला हा प्रस्ताव होता आणि हा प्रस्ताव जो आहे तो सध्या नामंजूर झालेला आहे आणि त्यामुळे फक्त आणि फक्त नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे आणि गैरहजेरीमुळे आणि संख्या कमी असल्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्यामुळे आता पक्षाचे वरिष्ठ नेते सध्या या विषयावरती स्वतः लक्ष घालून आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावरती नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काल जे नगरसेवक गैरहजर होते त्यांना कारणे दाखवा नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे। अर्थात पहिल्यांदा अशा प्रकारचा विषय घडलेला आहे। आपली संख्या असून सुद्धा, बहुमत असून सुद्धा जर महत्त्वाचा प्रस्ताव फेटाळला जात असेल तर अर्थात पक्षश्रेष्ठींनी आता याची दखल घेतलेली आहे आणि आगामी दिवसांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नये। एखादा महत्त्वाचा प्रस्ताव फक्त आणि फक्त आपल्या नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे, गैरहजेरीमुळे फेटाळला जाऊ नये म्हणून आता पक्ष कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कडक कारवाईचे संकेत जे आहेत दिले आहेत। महापौर ऋतू तावडे यांनी काही वेळापूर्वीच यावरती प्रतिक्रिया दिली। त्यांनी असं म्हटलं की अर्थात मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, भविष्यामध्ये अशा प्रकारे घटना घडू नये। काही नगरसेवक हे नवीन आहेत, त्यांना व्हीप सध्या कळालेला नाही, त्यामुळे भविष्यामध्ये त्यांना शिस्त लावण्यासाठी अशा प्रकारची कारवाई ही अतिशय गरजेची असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता व्हीप बजावल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर लक्ष घातल्यामुळे आगामी दिवसामध्ये कशा पद्धतीने नगरसेवक सभागृहामध्ये हजेरी लावतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद सीमा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।